नमस्कार। राज्यातील एसबीआय खातेधारकांसाठी आणि जनधन खातेधारकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा जनधन खात्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला बँकेकडून सर्वात मोठा लाभ सुरू झालेला आहे। परंतु फक्त हे खातेधारक पात्र राहणार आहेत। जर तुमचं एसबीआय मध्ये खातं असू द्या किंवा जनधन खात्यामध्ये खातं असू द्या तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तर तुम्हाला बँकेकडून 100% अनुदानावरती पैसे देण्यात येणार आहेत। सरासरी प्रत्येकी खातेधारकाला 50,000 रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे। परंतु त्यासाठी काही अटी सुद्धा घातलेल्या आहेत। सोबतच तुम्ही अगोदरपासून काही अपडेट करायला सांगितलेल्या होत्या, त्या जर केलेल्या असतील तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। तर बघू शकता खातेधारकांना महत्त्वाच्या सूचना। याच्यामध्ये फक्त जनधन खाते आणि एसबीआय मध्ये ज्या नागरिकांनी खातं खोललेलं आहे अशा खातेधारकांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत। बघा, भारतामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या 22,542 बँका आहेत। बघा, संपूर्ण भारत देशामध्ये 22,000 पेक्षा जास्त ज्याच्या बँका आहेत अशी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। या सर्व बँकांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। या सूचना अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाच्या आहेत। खास करून स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय मध्ये ज्या नागरिकांचे खाते आहे अशा नागरिकांसाठी हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, 22,542 बँकांमध्ये जर तुमचं कोणत्याही बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। त्याच्याच पुढे बघू शकता एसबीआय खातेधारकांसाठी आणि जनधन खातेधारकांसाठी हा लाभ कसा मिळणार आहे त्याच्यासाठी सूचना दिलेल्या आहे फक्त एसबीआय आणि जनधन खातेधारकांसाठी। बघा, भारतामध्ये 50 करोड खातेधारक फोन पे, गुगल पे, पेटीएम किंवा अमेझॉन पे असे थर्ड पार्टीचे ॲप वापरत आहेत। तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कुठे जरी व्यवहार करायचा असेल तरी पण आपण फोन पे असेल, गुगल पे असेल किंवा हे जे थर्ड पार्टीचे ॲप आहेत तर या ॲपचा वापर करतो। परंतु आतापासून खातेधारकांना माहीत नाही की याचा काय तोटा होत आहे। बघा, सर्व नागरिकांनी पेटीएम घेतलं, गुगल पे घेतलं, फोन पे घेतलं, परंतु त्या खातेधारकांना त्या नागरिकांना माहीत नाही की तुमचं नुकसान कशा पद्धतीने होत चाललेलं आहे। तुमच्या बँकेमधून किती रक्कम कट होत आहे जर तुम्ही एक ट्रान्झॅक्शन केलं, 2 ट्रान्झॅक्शन केलं तर अशा पद्धतीने। परंतु फक्त याच खातेधारकांना याचा लाभ मिळणार आहे। तर कोणते खातेधारक आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। फोन पे, गुगल पे वापरणारे किंवा फोन पे, गुगल पे न वापरणारे। बघा, सर्वात सुरक्षित जी बँक म्हटली जाते तर ती पहिली बँक आहे सरकारी बँक। आता ही सरकारी बँक कोणती आहे तर भारतामधील पहिल्या नंबरची अत्यंत सुरक्षित आणि जास्त सिक्युरिटी असलेली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय। या बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला काहीही काळजी करायची नाही। तर ही बँक तुमच्याकडून फोन पे, गुगल पे असा कोणताही चार्जेस आकारणार नाही आणि आकारत सुद्धा नाही। त्याच्यामुळे जर तुम्ही अजून एसबीआय बँकेमध्ये खातं खोललेलं नसेल तर तुम्ही सुद्धा खातं खोलायचं आहे। तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम असू द्या तरी पण त्याच्यावरती चार्जेस लावणार नाही। परंतु बँक 50,000 रुपयापर्यंत कोणता लाभ देणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात। त्याच्याच पुढे बघू शकता देशातील सर्वात सुरक्षित सरकारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। आता या बँकेमध्ये का खातं असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला का 50,000 रुपये भेटणार आहेत। आता सरकारची दुसरी पोस्ट बँक आहे, सोबतच वेगवेगळ्या बँकेना आहेत, काही सहकारी बँक आहेत, सोबतच एचडीएफसी बँक आहे, आयडीएफसी बँक आहे किंवा आयसीसीआय बँक आहे। परंतु फक्त एसबीआय खातेधारक असतील किंवा जनधन खातेधारक असतील तर त्यांच्यासाठी हे पैसे का मिळणार आहेत। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या संपूर्ण भारतामध्ये 22,000पेक्षा जास्त शाखा आहेत, सोबतच 65,000पेक्षा जास्त एटीएम्स आहेत, सोबतच 50 करोडपेक्षा जास्त नागरिकांनी आपले खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खोललेलं आहे। सरासरी आपल्या भारताची जी जनगणना झालेली होती तर त्या जनगणनेमध्ये 130 करोडपेक्षा जास्त नागरिक भारतात राहतात। त्याच्यामधील 50% नागरिकांनी म्हणजेच निम्म्या नागरिकांनी अशा पद्धतीने खातं आपलं एसबीआय मध्ये खोललेलं आहे। म्हणजे सरासरी 50 करोड नागरिक या बँकेमध्ये आपलं कार्य असेल किंवा आपले पैसे असतील तर ते गुंतवून ठेवत आहेत। आता एसबीआयला याचा काय फायदा होतो आणि आपल्याला खातेधारकांना काय फायदा होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु जनधन बँकेने सुद्धा हे पैसे का सांगितलेले आहेत किंवा कशा पद्धतीने मिळणार आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे। बघा, जनधन बँकेला सरासरी 10 वर्ष पूर्ण झालेले आहे। तर जनधन बँकेला 10 वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे जनधन बँकेने ही योजना फक्त खातेधारकांसाठी सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर खातेधारक असाल, आता याच्यामध्ये तुम्ही 10 वर्षांपासून असू द्या किंवा 5 वर्षांपासून असू द्या, तुमचं खातं जनधन बँकेमध्ये सरासरी 3 वर्षांच्या पुढे
खोललेलं पाहिजे। जर तुमची 3 वर्ष पूर्ण झालेली असतील तर तुम्हालाच हा लाभ मिळणार आहे। जर 3 वर्ष पूर्ण झाली नसतील किंवा आता जर तुम्ही नवीन खातं खोललं तरी पण तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। जे वर्षानुवर्ष ग्राहक आहेत तर त्या खास ग्राहकांसाठी ही योजना आहे, सोबतच याच्यामध्ये त्यांनाच लाभ दिला जाणार आहे। त्याच्याच पुढे बघू शकता जनधन बँक योजना। आता हे पैसे कसे मिळणार आहेत तर देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांसाठी आणि त्यांनी जर आपले बँकेचे खाते जनधन बँकेमध्ये खोललेलं असेल तर अशा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांसाठी ज्यांचे उत्पन्न सरासरी 2.5 लाखांपेक्षा कमी असेल यांच्यासाठी शासनाने भरपूर मोठ्या योजना सुरू केलेल्या होत्या। सोबत त्यांचे खाते जनधन खाते असल्यामुळे त्यांना अजून एक मोठा लाभ मिळणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला अगोदर सांगितलेला आहे, पूर्ण पाहणं गरजेचं आहे तरच तुम्हाला SBI खातेधारक असतील किंवा पूर्णपणे जनधन खातेधारक असतील तर यांच्यासाठी हा लाभ सांगण्यात आलेला आहे। बघा, सर्वात सुरक्षित भारतामधल्या 5 बँका आहेत। या 5 बँकेमध्ये जरी तुमचा खाता असेल तरी पण तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। बघा, फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया नाही किंवा जनधन खातेधारकांसाठी नाही, तर भारतामध्ये जेवढ्या पण बँका आहेत, गव्हर्नमेंटच्या असू द्या, प्रायव्हेट सेक्टरमधल्या असू द्या, कोणत्या जरी असतील तरी पण तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। आता हे कसा लाभ मिळणार आहे ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊया। आता बघू शकता 5 बँकांमध्ये पहिली जी बँक येते ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI। आता SBIच्या तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे 22,542 बँका संपूर्ण भारतामध्ये काम करत आहेत। ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये असतील किंवा वेगवेगळ्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असतील, परंतु संपूर्ण भारतामध्ये 22,000पेक्षा जास्त बँका SBIच्या आहेत। सोबतच ICICI बँक ही गव्हर्नमेंट बँक नाही तर ही प्रायव्हेट बँक आहे, तिच्या सुद्धा 6,713 इतका शाखा आहेत। सोबतच सरकारी बँक तिसऱ्या नंबरची ती म्हणजे पोस्ट बँक। आता पोस्ट बँक लहान मुलापासून ते वयस्कर आजोबांपर्यंत सर्वांना माहिती आहे। हिच्या सुद्धा 650 इतक्या शाखा आहेत, बँका आहेत संपूर्ण भारतामध्ये। जर तुमचं पोस्ट बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला काहीही काळजी करायची नाही। तुम्ही जर ठेवलेली रक्कम असेल तर त्या रकमेवरती चांगल्या पद्धतीने व्याज सुद्धा बँक देत असते। सोबतच चौथं म्हणजे HDFC बँक। आता ही सुद्धा गव्हर्नमेंटची बँक नाही, ही सुद्धा प्रायव्हेट बँक आहे। हिच्या सुद्धा 8,851 इतक्या शाखा आहेत। ही गव्हर्नमेंटची बँक नाही, त्याच्यामुळे ही प्रायव्हेटची बँक असल्यामुळे सर्व नागरिकांना, भारतामधील जेवढे नागरिक असतील, जर तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा तुमच्या स्वतःच्या नावाने किंवा शिक्षणासाठी लोन काढायचं असेल तर हाऊस डेव्हलपिंग फायनान्स कंपनी या कंपनी म्हणजेच या बँकेच्याद्वारे तुम्हाला हे लोन काढता येणार आहे। आणि पाचवी म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, हिच्या 5,100 इतक्या भारतामध्ये शाखा आहेत। आता हा लाभ कसा मिळणार आहे ते सुद्धा अगदी सविस्तर सांगतो, त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा या गोष्टी करायच्या आहेत। त्यावेळेस तुम्हाला प्रत्येकी वर्षाला असू द्या, प्रत्येकी महिन्याला असू द्या, तुम्ही ठेवलेल्या रकमेवरती चांगल्या पद्धतीने तुम्हाला व्याज असेल किंवा फायदा सुद्धा होणार आहे। आता बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही सरासरी 50,000 रुपये ठेवले। बघा, तुम्ही सरासरी 50,000 रुपये ठेवले तर तुम्हाला 7% बघा वर्षाला पर एनम म्हणजे 7% 60% तुम्हाला याच्यावरती व्याज दिलं जातं। परंतु हे व्याज कधी दिलं जातं? ज्यावेळेस तुम्ही मुदत ठेव खात्यामध्ये आपली रक्कम, आपली राशी जमा करता। आता बघू शकता 50,000 रुपयांवरती 60% म्हणजे 3,500 रुपये। 12 महिन्यांचे किती पैसे झाले? सरासरी 35,000पेक्षा सुद्धा जास्त पैसे झाले, म्हणजे सरासरी 40,000 ते 42,000 रुपयापर्यंत तुम्हाला वर्षाकाठी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता तुम्ही जेवढी रक्कम बँकेमध्ये जास्त ठेवणार आहे तेवढी तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे। जर तुम्ही लाख रुपये ठेवले तर 50,000पेक्षा सुद्धा तुम्हाला जास्त लाभ मिळू शकतो। सोबतच जर तुम्ही 2 लाख 1 लाख अशा प्रमाणामध्ये पैसे ठेवले तर त्याच्यावरती दिला जाणारा व्याज असेल, सोबतच त्याच्यावरती दिले जाणारे इंटरेस्ट असेल, तर अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे। आता मुदत ठेव खातं असतं, सेव्हिंग खातं असतं आणि करंट खातं असतं। करंट खातं तुम्ही कधी खोलायचं? ज्यावेळेस तुम्ही रोजच्या रोज व्यवहार करत असाल किंवा ट्रान्झॅक्शन करत असाल तर तुम्हाला त्याच्यावरती बँक व्याज देत नाही। बचत खातं असेल तर सरासरी व्याज तुम्हाला मिळतं, परंतु ते कमी प्रमाणामध्ये मिळतं। परंतु 100% लाभ देणारं खातं म्हणजे मुदत ठेव खातं। तर या खात्यामध्ये तुमची जी शिल्लक रक्कम असेल, म्हणजेच तुम्हाला घर खर्च असेल किंवा इतर खर्चांसाठी जे वेगळे पैसे असतात तर ते काढून शिल्लक राहिलेली रक्कम आपल्याला मुदत ठेव खात्यामध्ये ठेवून द्यायचे आहे। त्याच्यामुळे तुम्हाला 50,000 रुपये किंवा 1 लाख रुपयापर्यंत लाभ मिळू शकतो। त्याच्यामुळे सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे। तुम्ही गव्हर्नमेंटच्या असू द्या किंवा प्रायव्हेट सेक्टरमधल्या ज्या सोशल मीडियावरती लिंक असतात की याप्रमाणे तुम्हाला 50,000 रुपये मिळतील, 1 लाख रुपये मिळतील, अशा पद्धतीच्या ज्या फ्रॉड लिंक आहेत त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं नाही आणि ते लिंक सुद्धा
ओपन करायचे नाही। जर तुम्हाला खरोखर पैशांचा लाभ घ्यायचा असेल तर बँकेमध्ये मुदत ठेव खात्यामध्ये पैसे ठेवा। सिक्युअर पद्धतीने तुम्हाला 100% लाभ मिळणार, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला 100% गॅरंटी देतो। परंतु अशा वेगवेगळ्या सोशल मीडियावरती फिरणाऱ्या लिंकांवरती क्लिक करू नका। जर माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटू उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, तुमची काळजी घ्या आणि तुमच्या परिवाराची सुद्धा काळजी नक्की घ्या।